शांती. आज 15/11/2022ची मुरली. आजच्या मुरलीचा सार आहे, गोड मुलांनो, विकारांचे दान देऊन सुद्धा आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ जरूर करायचा आहे. कारण आठवण केल्यानेच आत्मा पावन बनेल. प्रश्न आहे, तख्तनशीन बनण्याची किंवा रुद्रमाळेमध्ये ओले जाण्याची विधी काय आहे? उत्तर आहे, बाप समान दुःखहर्ता सुखकर्ता बना. सर्वांवर ज्ञान जल शिंपडून शीतल बनवण्याची सेवा करा. कोणालाही दुःख देण्याच्या गोष्टी सोडून द्या. कोणतेही विकर्म करू नका. चांगले मॅनर्स धारण करा. आपला वेळ बाबांच्या आठवणीमध्ये सफल करा. तेव्हाच बाबांच्या दिलतख्तनशीन बनून रुद्रमाळेमध्ये ओवले जाल. जर कोणी आपला वेळ व्यर्थ घालवत असेल तर तो फुकटात आपले पद गमावून बसेल. खोटे बोलणे, चूक करून लपविणे, कोणाच्या मनाला दुखावणे हे सर्व पाप आहे, ज्याची 100 पटीने सजा मिळेल. गीत आहे, न वो हमसे जुदा होंगे. ओम शांती. हे आहे गोपिकांचे गाणे. कोणत्या गोपिका? त्या आहेत प्रजापिता ब्रह्मा मुखवंशावली. तर मग यांना म्हटले जाते गोपी वल्लभ, अर्थात बाबांच्या गोप गोपिका. बाकी त्या सर्व कहाण्या आहेत. या तर समजून घेण्याच्या गोष्टी आहेत की खरोखर जेव्हा तुम्ही ईश्वराचे बनता तेव्हा आसुरी विकारी संप्रदाय तुमचे दुश्मन बनतात. हंस आणि बगळा एकत्र राहू शकत नाहीत. हंस थोडे असतात, बगळे करोडोंच्या अंदाजामध्ये आहेत. तुम्हाला गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना कमळ फूल समान पवित्र राहायचे आहे. याचे गायन सुद्धा आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना पवित्र राहा. हो, विघ्न तर खूप पडतील. अर्ध्या कल्पापासूनचे पतित आहेत, ते इतक्या लवकर पावन बनत नाहीत. विकारासाठी किती कश्मकश अर्थात ओढाताण केली जाते. अबलांवर अत्याचार होतात. तेव्हाच तर द्रौपदीने बोलावले आहे. द्रौपदी काही एक नाहीये. यावेळी सर्वच द्रौपदी आणि दुःशासन आहेत. वस्त्र उतरवितात. ही आहेच पतित विकारी दुनिया. आणि सतयुगाला म्हटले जाते व्हॉइसलेस अर्थात निर्विकारी दुनिया. ही आहे विकारी दुनिया, रावण राज्य. या दुनियेमध्ये किती दुःख आहे. रडणे, मारणे, भांडण, तंटा, काय काय होत आहे. जेव्हा नवीन दुनियेमध्ये देवता राज्य करत होते तेव्हा पवित्रता, सुख, शांती होती. अशांतीवाले कोणतेही धर्म नव्हते. आता तर अशांती पसरविणारे किती धर्म आहेत. तुम्ही मग सिद्ध करून सांगता की सर्वात जुना शत्रू आहे रावण, ज्याने भारताला कवडी समान पतित बनविले आहे. बाबा बसून कर्म अकर्म विकर्माची गती समजावत आहेत. रावण राज्यामध्ये कोणी कितीही दान पुण्य केले, यज्ञ जप तप केले तरी सुद्धा खाली उतरायचेच आहे. ज्यांना दान करतात ते देखील विकारी पाप आत्मा आहेत. विकर्म करता करता आता डोक्यावर खूप ओझे झाले आहे. तुमची आत्मा जी सतोप्रधान होती ती आता तमोप्रधान बनली आहे. हे सर्व बाबा समजावत आहेत की कल्पापूर्वीप्रमाणे बाबाच येऊन कल्प आपल्याला देवता बनवितात. सहज राजयोग आणि ज्ञान ऐकवितात. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. हे तर सोपे आहे ना. सर्वजण म्हणतात की हे भगवान या, आम्हा पतितांना येऊन पावन बनवा. तर पतित पावन बाबाच झाले. तुम्ही जाणता बाबा आम्हाला पावन बनविण्यासाठी आमच्याकडून पुरुषार्थ करून घेत आहेत. जरी कोणी 5 विकार दानामध्ये देतात, परंतु मग योग सुद्धा लावायचा आहे. जन्मजन्मांतरीची जी पापे डोक्यावर आहेत, ज्यामुळे तुम्ही तमोप्रधान बनले आहात, ती योग केल्याशिवाय कशी भस्म होणार? तुम्ही 5 विकारांचे दान करता,
जेणेकरून आपण कोणतेही पाप करू नये. परंतु जन्मजन्मांतरीचा जो पापांचा हिशोब आहे तो चुकता कसा होणार? त्याची युक्ती आहे, जोपर्यंत जगायचे आहे बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. या आठवणीद्वारेच विकर्म विनाश होतील. पतित आत्मा तिथे जाऊ शकत नाही. प्रत्येकाला आपापला पार्ट आणि आपापला मर्तबा अर्थात पद मिळालेले आहे. ज्याप्रमाणे मनुष्यांचा मर्तबा त्याचप्रमाणे आत्म्यांचा सुद्धा मर्तबा आहे. सर्वप्रथम आत्मा स्वर्गामध्ये येईल. पहिल्या नंबरमध्ये आहेत लक्ष्मीनारायण. त्यांचा सर्वात मोठा पार्ट आहे. ड्रामामध्ये देवी देवता धर्माचे आत्मे सर्वात चांगला पार्ट बजावून सर्वात जास्त सुख उपभोगतात. नंतर सतो रजो तमोमध्ये यायचे आहे. खात पडत जाते. आता ती खात निघणार कशी? सोन्याला अग्नीमध्ये टाकल्याने खात निघून जाते. ही योग अग्नी आहे, ज्याद्वारे विकर्म विनाश होतात. हे कोणीही जाणत नाहीत की योग अग्नीद्वारे विकर्म विनाश होऊ शकतात. मुले म्हणतात वारंवार योग तुटतो, आम्ही बाबांना विसरून जातो. ही मायेची विघ्ने आहेत. विघ्नेच आली नाहीत, योग चटकन लागू लागला तर मग विनाश लवकर होऊन जाईल. परंतु असे होऊ शकत नाही, वेळ लागतो. शेवटपर्यंत योग लावत राहा. शेवटी कर्मातीत अवस्था होईल. मग दुनिया सुद्धा नष्ट होऊन जाईल. तुम्ही श्रीमताद्वारे रावणावर विजय प्राप्त करता. गीता, महाभारत, रामायण सर्वांमध्ये भक्तीची सामग्री आहे. तुम्ही संगमावर जे कर्तव्य केले आहे त्याचे यादगार अर्थात स्मृतिरूप म्हणून ही मंदिरे इत्यादी बनली आहेत. यादगार बनणे द्वापारपासून सुरू होते. प्रथम परमपिता परमात्मा शिव यांचे यादगार बनते, जे येऊन पतितांना पावन बनवितात. देवतांची महिमा गायली जाते. लक्ष्मीनारायणाचे मोठे मंदिर आहे. त्यांची एवढी पूजा का होते हे कोणालाही माहिती नाही. पूज्यपासून पुन्हा पुजारी जरूर बनायचे आहे. पूज्य असतात तेव्हा प्रारब्ध भोगतात. ज्याप्रमाणे महान राजांचे जीवन चरित्र गायले जाते, तर सतयुगाच्या पहिल्या नंबरमधील महाराजा महाराणी लक्ष्मीनारायणाची सुद्धा महिमा जरूर गातील. परंतु ते कसे बनले हे जाणत नाहीत. ज्याप्रमाणे ब्रह्मा आणि सरस्वती या दोघांना शिकविणारे शिव आहेत, त्यांचे नाव शास्त्रांमधून नाहीसे करून अगडम पगडम अर्थात अर्थशून्य केले आहे. या गोष्टींना सेन्सिबल अर्थात समजदार मुले नंबरवार जाणतात. हा ड्रामा सुरू आहे. कल्पापूर्वी सुद्धा तुम्ही असे बनला होता जसे आता बनत आहात. या झाडाची वृद्धी होत राहील. फळ सुद्धा जरूर पिकेल. झाडाला वाढण्यासाठी वेळ लागतो. जेव्हा झाड तयार होईल तेव्हा तुम्ही देवी देवता बनाल. बाकी सर्वांचा विनाश होईल. तुम्ही मुले आता तयार होत आहात. कोणी पूर्ण तयार होतात, कोणी कमी, तर कोणाला वादळे लागतात. कमाईमध्ये ग्रहचारी येते. बाबा म्हणतात योग लावत राहा म्हणजे तुमची सर्व पापे भस्म होतील. किती भारी कमाई आहे. म्हणूनच भारताचा प्राचीन योग मशहूर आहे. परंतु त्याने काय होते हे कोणालाच माहिती नाही. आता बाबा समजावत आहेत की तुमच्या आत्म्यामध्ये खात पडली आहे. आपेही पूज्य आणि आपेही पुजारी. मनुष्याची आत्माच बनते. भगवान तर बनू शकत नाहीत. जर ते सुद्धा पुजारी बनले तर मग पूज्य कोण बनविणार? आम्हाला पूज्य बनविणारे बाबा आहेत. आपण पूज्य पावन देवता होतो. मग उतरत उतरत आपण शूद्र बनलो. सतयुगातील देवी देवतांना म्हणणार ईश्वराची नवीन रचना. गातात सुद्धा मनुष्य को देवता किये. बाबा समजावत आहेत की चांगल्या रीतीने शिका. पिता, शिक्षक, गुरुचे काम आहे ताकीद देणे अर्थात पुरुषार्थ करविणे. मुलांनो, वेळ व्यर्थ घालवू नका. फुकटचे पद गमावून बसाल, मग खूप पश्चाताप कराल.
म्हणाल कल्पकल्प आमची अशीच अवस्था होणार, मग काहीच करू शकणार नाही. साक्षात्कार होईल, पक्का निश्चय होईल की कल्पकल्प अशीच दुर्गती होणार. बाबा समजावत राहतात, असा परिणाम होईल. मग खूप रडावे लागेल. ज्याप्रमाणे क्लास जेव्हा ट्रान्सफर होतो तेव्हा क्रमवारीने बसतात, आपण सुद्धा नवीन दुनियेमध्ये ट्रान्सफर होतो. ब्राह्मणांची माळा गायलेली नाही, रुद्रमाळाच पूजली जाते. परंतु हे कोणाला माहीत नाही आहे की ही माळा काय आहे. वरती मेरू दाखवतात, मेरू आहेत विष्णू, वरती आहे फूल अर्थात शिवबाबा, मग आहे माळा. आता तुम्ही ब्राह्मण पुरुषार्थ करत आहात, नंतर रुद्र माळेमध्ये ओवले जाणार. त्यामुळे असा पुरुषार्थ करा जे तख्तनशीन बनाल. कोणालाही दुःख देण्याच्या गोष्टी सोडून द्या. बाबा दुःखहर्ता सुखकर्ता आहेत. जर तुम्ही मुलांनी दुःख दिलेत तर मग कोण समजेल की ही ईश्वराची मुले आहेत. विकर्म करणे किंवा जीवघात करणे, खोटेपणाचे पाप करू नका. हार खाल्ला तर माफी मागावी लागेल. भक्तीमध्ये सुद्धा काहीही झाले तर तोबा करतात. हा ज्ञान मार्ग आहे. यामध्ये कोणाचे मन कधीही दुखवायचे नाही. ज्ञानाचा शिंतोडा तर शांत करणारा आहे. इथे तुम्ही मुले आले आहात शिकण्यासाठी. शिक्षणामध्ये मॅनर्स चांगले असावे लागतात. हे देखील शिक्षण आहे. निराकार बाबा शिकवत आहेत. ते तुमच्यातील सर्व गोष्टी जाणतात. एका सेंटरवरून समाचार आला होता, एका मुलाने चूक केली तर धर्मराजाने फटका मारला. या बाबाला अर्थात ब्रह्मा बाबांना माहीतच नव्हते. असे बरेच आहेत जे विकारामध्ये जातात परंतु खरे सांगत नाहीत. स्वतःला वाचवण्यासाठी चूक लपवितात, परंतु शिवबाबांपासून तर लपू शकणार नाहीत. तुम्हाला शिकवणारे शिवबाबा आहेत, त्यांना सुद्धा विसरता. याला तर दुर्भाग्य म्हणणार. इथे कुणाचेही सत्य वा असत्य लपू शकत नाही. हे बाबा अर्थात ब्रह्मा बाबा म्हणतात, मी अंतर्यामी नाही. शिवबाबा अंतर्यामी आहेत. बाबा स्वतः म्हणतात की मी निराकार सर्व काही जाणतो. हा अर्थात ब्रह्मा बाबा तर साकारमध्ये आहे. मी पुनर्जन्मरहित, हा जन्म मरणामध्ये येणारा आहे. तेव्हाच तर शिवबाबा यांना अर्थात ब्रह्माबाबांना म्हणतात, तू तुझ्या जन्मांना जाणत नाहीस, मी तुला सांगतो. जे काही सूर्यवंशी घराण्याचे आहेत त्या सर्वांना सांगतो. बरीच मुले लपवतात, बाबांसमोर येतच नाहीत. शिवबाबांनी सांगितले आहे, यांच्यापासून लपवू नका. यांना सर्व काही सांगा तर माफ होईल. तरी सुद्धा माझाच मुलगा आहे, मी तर सर्व काही जाणतो, यांना कसे माहीत होईल. म्हणून सर्व काही यांना सांगा. पूर्वीचा जन्म जन्मांतरीचा हिशोब तर माझ्याजवळ जमा आहे. बाकी या जन्मांचा जो हिशोब आहे तो यांना सांगा तर मी सुद्धा ऐकेन. बाकी घर बसल्या असे समजतील की शिवबाबा तर सर्व काही जाणतात. नाही, ते तर भक्ती मार्गामध्ये करत आले आहात. आता तर मी सन्मुख आलो आहे तर सांगावे लागेल, तेव्हा मग सावधानी सुद्धा मिळेल. बाबा तर समजावतील, काळे तोंड करायचे नाही, नाहीतर खूप सजा भोगावी लागेल. शेवटचा काळ खूप नाजूक असतो, खूप सजा मिळते. उदाहरण सुद्धा तुम्ही पाहत आणि ऐकत आहात. पाप कधीही सर्जनपासून लपवू नका. माफ ते करणार हे नाही, अर्थात क्षमा शिवबाबा करणार, ब्रह्माबाबा नाही. यावेळी पाप केल्याने तर 100 पटीने वाढेल आणि फालतू खोटे सुद्धा बोलू नका. बाबा सर्व मुलांना इशारा देत आहेत. किती मोठी बेहदची पाठशाळा आहे. तुम्ही गोप गुप्त वेशामध्ये भरपूर काम करू शकता. समजवाल तर मनातून जरूर समजतील की खरोखर हे सुद्धा गव्हर्मेंट आहे. हे ज्ञान गुप्त आहे. बीज, झाड आणि सृष्टीचक्राला जाणायचे आहे. हे 4 युगांचे चक्र आहे. त्यांनी मग चरखा ठेवला आहे. तुम्ही आहात बीके, पांडव सेना.
हा कोट ऑफ आर्म्स अर्थात राजचिन्ह घेऊन जायला पाहिजे. चरखा चालविल्याने सत्यमेव जयते होऊ शकेल का? ही तर सृष्टीचक्राची गोष्ट आहे. तुम्हाला घाबरायचे नाही. गुप्त वेशामध्ये तुम्ही कुठेही जाऊ शकता. बहुरूपीची मुले बहुरूपी असली पाहिजेत, परंतु मुलांच्या बुद्धीमध्ये येत नाही. थोड्याशा सेवेमध्ये खुश होऊन जातात. बुद्धी एकदम आकाशामध्येच जाते. अजून तर बरेच काम करायचे आहे. वेगवेगळ्या प्रकारे पुरुषार्थ करायचा आहे. बाबा भरपूर पॉइंट्स देतात. हा ज्ञान यज्ञ तर चालणारच आहे. प्रत्येक पंथवाल्यांना बोलवत राहा. राजांना सुद्धा बोलावू शकता. कॉन्फरन्स सुद्धा करू शकता. जशी व्यक्ती तसे कार्ड छापावे लागेल. येऊन समजून घ्या की हे सृष्टीचक्र कसे फिरते. याल तर आम्ही तुम्हाला परमपिता परमात्म्याची आणि 5000 वर्षांची जीवन कहाणी सांगतो. आश्चर्य आहे ना? अच्छा. गोड गोड. खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, पावन बनण्यासाठी जोपर्यंत जगायचे आहे मायेकडून येणाऱ्या विघ्नांची पर्वा करायची नाही. दुसरा पॉइंट आहे, सर्वांवर ज्ञानाचे शिंतोडे टाकून शीतल बनविण्याची सेवा करायची आहे. कोणाच्याही मनाला कधीही दुखवायचे नाही. बाप समान दुःखहर्ता सुखकर्ता बनायचे आहे. आजचे वरदान आहे, स्वमानामध्ये स्थित राहून देहभानाला समाप्त करणारे अकाल तख्त नशीन अकाल मूर्त भव. स्वमानामध्ये स्थित राहून देहभानाला समाप्त करणारे अकाल तख्त नशीन अकाल मूर्त भव. स्पष्टीकरण आहे, संगम युगावर बाबांद्वारे अनेक स्वमान प्राप्त झाले आहेत. रोज एक नवीन स्वमान स्मृतीमध्ये ठेवा, तर स्वमानाच्या पुढे देहाचे भान असे काही पळून जाईल, जसे काही प्रकाशापुढे अंधकार पळून जातो. ना वेळ लागत ना मेहनत करावी लागत. तुमच्या जवळ डायरेक्ट परमात्मा लाईटचे कनेक्शन आहे. फक्त स्मृतीचे बटन डायरेक्ट लाईनद्वारे चालू करा, तर इतकी लाईट येईल की स्वतः तर लाईटमध्ये असालच, परंतु इतरांसाठी सुद्धा लाईट हाऊस बनाल. जे अशा स्वमानामध्ये राहतात त्यांनाच अकाल तख्तनशीन अकाल मूर्त म्हटले जाते. स्लोगन आहे, स्वतःची स्थिती उच्च बनवा तर परिस्थिती लहान होऊन जाईल. स्वतःची स्थिती उच्च बनवा तर परिस्थिती लहान होऊन जाईल. अच्छा. ओम शांती.